माझ्या बाबतीत भावकीची निवडणूक करणाऱ्यांना मी बघून घेणार, अजित पवारांचा इशारा। श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती, मात्र जिंकला तो कृष्णच। श्रीनिवास पवारांच्या भूमिकेवरून सुनेत्रा पवारांची टीका। राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अजित पवारांकडून आढळराव पाटलांना उमेदवारी जाहीर। शिरूरमध्ये कोल्हेंविरुद्ध सामना रंगणार। बारामतीत तुमच्या मनातलाच उमेदवार असेल, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर अजित पवारांचं सूचक विधान। राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायची गरज नव्हती, शिवसेना आमदार भरत गोगावलेंचं धक्कादायक विधान। अजित पवारांवर टीका करणाऱ्या विजय शिवतारेंना शिवसेनेच्या शिस्तपालन समितीची नोटीस। पक्षविरोधी भूमिका घेतल्याने 24 तासात उत्तर देण्याचे आदेश। नाशिकमधून छगन भुजबळांची उमेदवारी जवळपास निश्चित, मात्र घड्याळावर लढणार की कमळावर याबाबत 48 तासात निर्णय, सूत्रांची माहिती। वंचितला 6 जागा द्या, काँग्रेसने मवियाला प्रस्ताव दिल्याची माहिती। 6 पैकी 2 जागा काँग्रेसमधून तर इतर 4 जागा ठाकरे आणि शरद पवार यांनी द्याव्यात, काँग्रेसची मागणी। हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींनी पाठिंबा घेतला नाही तर मवियाला उमेदवार उभा करावा लागेल, जयंत पाटलांचं विधान। तर पाठिंबा घ्यायला तयार पण मवियात येणार नाही, शेट्टींची भूमिका। आणि सकाळ समूहाकडून नवी मुंबईतल्या वाशीत साधू संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव। एकाच वेळी 18 संतांच्या पादुकांच्या दर्शनाची संधी, भाविकांची मोठी गर्दी।